स्पीड न्यूजला सुरुवात करणार आहोत दिवसभरातल्या सगळ्या वेगवान घडामोडी स्पीड न्यूज मध्ये। गुरुवारी दुपारी कॅबिनेटची बैठक होणार आहे। दुपारी 3:30 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवण्याबाबत मंथन होणार आहे अशी माहिती मिळतेय। तसंच चौकते या वादळग्रस्तांकरता मदतीवरही चर्चा होणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत सरकार अध्यादेश काढण्याची शक्यता व्यक्त होतीये। मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची आज भेट झाली। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन तिथे त्यांची भेट घेतली। दोघांमध्ये पाऊण तास साधारणपणे 45 मिनिटं चर्चा झाली। बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। खासदार छत्रपती संभाजीराजे गुरुवारी शरद पवार यांची भेट घेणार आहेत। सिल्वर ओक इथं संभाजीराजे शरद पवारांची सकाळी 9:30 वाजता भेट घेणार आहेत। मराठा आरक्षणावर पवारांशी चर्चा करण्याची शक्यता व्यक्त होते। मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातील प्रतिनिधींची मतं जाणून घेण्याकरता संभाजीराजे छत्रपती सध्या राज्याचा दौरा करतायत। औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली। येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले। वाद करत राहण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरता प्रयत्न करावेत, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। त्यामुळे इतर बहुजन समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही आरक्षण मिळवून द्यावं असं संभाजीराजे पत्रकार परिषदेत म्हणाले। मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। यामध्ये आरक्षण देण्याचे अधिकार राज्यालाच आहेत असे स्पष्टपणे सांगण्यात आले। या याचिकेचा निर्णय लवकर जर लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने हे अधिकार राज्यालाच आहेत असं स्पष्ट केलं तर याचा फायदा निश्चित आपल्याला होईल असं याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले। दरम्यान त्वरित राज्य सरकारनं आपलं म्हणणं न्यायालयात दाखल करावं अशी विनंती पाटील यांनी केली। मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीय नाही असं भाजपचे विखे पाटील म्हणाले। सगळ्या मराठा नेत्यांनी आरक्षणासाठी एकत्र यावं असं आवाहन विखे पाटलांनी केलं। सर्वांनी एकाच मंचावर येऊन आंदोलन करावं असं विखे पाटील म्हणाले। पदोन्नती आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा रामदास आठवलेंनी केली आहे। 1 ते 7 जून आठवडाभर आंदोलन करणार असं त्यांनी स्पष्ट केलंय। आरपीआयचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला रद्द केल्यामुळे 2013 आणि 2014 मध्ये एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशा मागणीचं पत्र कोल्हापुरातील डॉक्टर तन्मय वोरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे। या पत्रामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाली। मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर वोरा यांच्या क्लिनिकवर जाऊन त्यांच्या हॉस्पिटलवर जाऊन प्रचंड गोंधळ घातला। दरम्यान डॉक्टरनं कार्यकर्त्यांची माफी मागितली, मात्र मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पदोन्नती आरक्षणावरून काँग्रेस पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्य सरकारनं 7 मेचा पदोन्नती अध्यादेश रद्द नाही केला तर काँग्रेस कठोर भूमिका घेण्याच्या हालचाली करते आहे असं सूत्रांकडून कळतंय। काँग्रेस पक्षाचे मंत्री उद्या कॅबिनेट बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर आम्ही भूमिका स्पष्ट करू असं नाना पटोले म्हणाले। संविधान रक्षण आहे आणि ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे, त्यात सत्ता हा महत्त्वाचा मुद्दा नाही असा इशारा पटोलेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला। पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेतो आहे। अध्यादेश रद्द न केल्यास कठोर भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती विजय वडेट्टीवारांनी सुद्धा दिली। चौकते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी 250 कोटींचं पॅकेज देण्याची भूमिका राज्य सरकारची राहणार आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिली। तर मंत्रिमंडळ बैठकीत निधी वाटपाबाबत निर्णय होणार असल्याचं ते म्हणाले। तर निष्कर्ष बदलाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करतायत असंही त्यांनी सांगितलं। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी एका दिवसाच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। प्रथम त्यांनी भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयांना भेट दिली, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। मागच्या आठवड्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसानं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भंडारा जिल्ह्यातल्या दौऱ्यानिमित्त किंवा दौऱ्यादरम्यान धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। उजनी पाणी प्रश्न बुधवारी पेटला। पाणी बचाव संघर्ष समिती आक्रमक झालेली दिसली।
सोलापूर मंगळवेढा रस्त्यावर पाणी बचाव संघर्ष समितीकडून रास्ता रोको करण्यात आला। भंडारा जिल्ह्यामध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या 37,500,000 क्विंटल धानाची खरेदी केली होती। त्यापैकी सरकारनं 33,00,000 क्विंटल धानाची उचलच केली नसल्याचं आता धान ठेवायला गोडाऊनमध्ये जागा नाही, त्यामुळे नवीन खरेदी बंद ठेवण्यात आली आहे असं स्पष्ट करण्यात आलं। मागच्या हंगामातील लाखो क्विंटल धान बाहेर उघड्यावर पडून असल्याने 15 दिवसांनंतर सुरू होणाऱ्या पावसाच्या हंगामात हा धान सडण्याची शक्यता आहे। मात्र प्रशासन या संदर्भात गंभीर नाही असं पाहायला मिळत आहे। चेन्नई एक्सप्रेसमधून प्राण्यांच्या तस्करीचं रॅकेट लोहमार्ग पोलिसांनी उघडकीस आणलं। त्यात तब्बल 230 कासवं आणि 1200 सरडे जप्त करण्यात आले। पकडलेली कासवं आफ्रिकन जातीची आहेत। चेन्नई LTT एक्सप्रेस गाडीनं प्रवास करणाऱ्या दोघा प्रवाशांना अटक करण्यात आली। त्यांच्याजवळ असलेल्या 4 ट्रॅव्हल्स बॅगेमधून 279 कासवं, वेगवेगळ्या जातीचे 1207 सरडे आणि 230 मासे जप्त करण्यात आले। शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर मुक्ताईनगर नगरपालिकेचे भाजप गटनेता पियुष महाजन यांच्यासह 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यावेळी शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। मुंबई मनपाच्या कनिष्ठ अभियंत्याला 50,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। ही मुंबई ACBची मोठी कारवाई मानली जाते। छत दुरुस्तीच्या परवान्यासाठी या अभियंत्यानं 1,10,000ची लाच मागितली होती। 100 कोटी वसुली प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात CBIनं गुन्हा दाखल केला आहे। हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून मुंबई न्यायालयात दाखल केली होती। अखेर या याचिकेवर 8 जूनपासून सुनावणी होणार आहे। कोरोना संदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत। कोरोनाच्या साथीला कारणीभूत असणारा SARS-CoV-2 हा विषाणू हवेत पसरतो असं सांगणारे प्रबळ पुरावे असल्याचं लॅन्सेट या जर्नलमधून प्रसिद्ध करण्यात आलं आहे। कोरोनाचा हा विषाणू ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरतोय, त्यामुळे बाधित व्यक्ती खोकलेली किंवा शिंकली किंवा बाधित पृष्ठभागाला स्पर्श केल्यास कोरोनाची लागण होते असं आतापर्यंत मानलं जात होतं। मात्र लॅन्सेटचा हा रिपोर्ट या समजाला तडा देणार आहे। मुंबईतील खासगी रुग्णालयांना पालिका काळ्या बुरशीचं इंजेक्शन पुरवणार असल्याची माहिती समोर आली आहे। लायपोझोमल एन्फोटेरिसिन B हे इंजेक्शन पालिका खासगी रुग्णालयांना देणार आहे। यासाठी रुग्णालयांनी त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांची माहिती पालिकेच्या सेलकडे द्यायची आहे। त्यानंतर पालिका 2-2 दिवसांचं इंजेक्शन या प्रमाणात खासगी रुग्णालयांना पुरवलं जाणार आहे। स्पुटनिक लसी संदर्भातली बातमी आहे, कारण एकीकडे रशियाच्या स्पुटनिक V या लसीसाठी अनेक जण वाट बघतायत। दुसरीकडे मुंबईतल्या एका सोसायटीने आपल्या रहिवाशांसाठी चक्क स्पुटनिक V या लसीचे डोस मागवले आणि त्यामुळे तब्बल 1000 नागरिकांचं लसीकरण स्पुटनिक V नं केलं जाणार आहे। कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या PM केअर फंडाच्या माध्यमातून पुरवण्यात आलेल्या निकामी व्हेंटिलेटर्सची सखोल चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे। PM केअरच्या माध्यमातून मराठवाडा विभागाला 150 व्हेंटिलेटर्स देण्यात आले होते। त्यातील 113 व्हेंटिलेटर्स निकामी असल्याचं समोर आलंय। याच मुद्द्यावरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। बुलडाण्यामध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। कोविड रुग्णालयामध्ये वापरण्यात आलेले बायोवेस्टेज मेडिकल साहित्य रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं। कोविड रुग्णालयातील उपचाराकरता वापरण्यात आलेले इंजेक्शन, PPE किट, हँड ग्लोव्ज, ऑक्सिजनचं साहित्य, रबरी नळ्या यासह अनेक आरोग्यास धोकादायक असलेलं साहित्य उघड्यावर टाकून देण्यात आलंय। मेडिकल वेस्टेज। अमरावती जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार ज्या प्रकरणानं नववळण घेतलेलं बघायला मिळालं। गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी पोलीस कस्टडी न मागता सोडलेल्या आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेनं जामीन रद्द करून अटक केली आहे। या आरोपींपैकी डॉक्टर अक्षय राठोड यांच्यासह 4 जणांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर पवन मालुसरे आणि परिचारिका मात्र फरार आहेत।
पुणे शहरातील वंचित आणि उपेक्षित नागरिकांना भाजपतर्फे नगरसेवकांच्या माध्यमातून लस देण्याचं अभियान राबवण्यात येणार आहे। पक्षाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासगी रुग्णालयांना मिळणाऱ्या लसीच्या साठ्यापैकी काही लसी भाजपचे आमदार खरेदी करतील आणि गरीब लोकांचं लसीकरण करतील असं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र याला आक्षेप घेत भाजप मतदारसंघातील स्वतःच्याच विचारांच्या लोकांनी लसी देत आहे असा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय। मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीत अनेक रुग्णालयांनी अवास्तव बिलांची आकारणी केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। मात्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेनं नेमलेल्या शासकीय ऑडिटरच्या माध्यमातून रुग्णांची लाखोंची लूट थांबवण्यात आली। सोलापूर महापालिकेनं शहरातील 60 हॉस्पिटल्समधून एकूण 36 ऑडिटर नेमलेत। याद्वारे 2 कोटी रुपयांच्या आसपास वाढीव बिलांची रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांना परत मिळवून दिली गेली आहे। शहरातील अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांकडून रुग्णांना परत पैसे मिळवून देण्याचं काम हे ऑडिटर्स करत आहेत। वाशिममधल्या जौळका या रेल्वे स्थानकाजवळ शेतातील माती नेण्यावरून 2 गटात वाद झाला। 15 ते 20 जणांमध्ये हा वाद झाला, ही माहिती समोर येते। वाद विकोपाला गेला। पोलिसांनी हस्तक्षेप करत काही जणांना ताब्यात घेतलं। वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली। त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवावं लागलं। अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी इथं कोविड केअर सेंटरला भेट दिली। निलेश लंके यांचं काम राज्यात सर्वाधिक चांगला असल्याचं सांगत 2 लाखाची मदत मुश्रीफ यांनी या सेंटरला केली। पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी या ठिकाणी 1100 बेड्सची क्षमता असलेलं कोविड केअर सेंटर उभं केलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख मातृमंदिर संस्थेनं सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील गोरगरीब लोकांकरता अद्ययावत मोफत कोविड केअर सेंटर सुरू केलंय। कोविड केअर चालवण्याकरता मातृमंदिरचे हितचिंतक आणि सभासद यांना सोशल मीडियाद्वारे आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनाला मुंबई, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातून तसंच परदेशातूनही अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। या माध्यमातून मातृमंदिर संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये 30 ऑक्सिजन बेड्सची सुविधा आणि प्रथमच ICU सुविधा सुद्धा उपलब्ध झालेली आहे। अमरावती हिंदू स्मशान संस्थेमध्ये 3री दाहिनी लावण्यास स्थानिकांनी विरोध केला। अंत्यसंस्कारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांचं स्मशानभूमीसमोर मूक आंदोलन करून निषेध आंदोलन सुरू झालं। पेण तालुक्यातील खारेपाटातील 50 गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते। ही समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं खासदार सुनील तटकरे यांनी शहापाडा या धरणाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी जलसंपदा विभाग तसंच रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते। हेटवणे धरणाचं पाणी शहापाडा धरणात सोडून ते खारेपाटाला पाटातल्या गावांना पुरवलं जाणार आहे। यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 30 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली। रत्नागिरी शहराजवळ काळबादेवी इथल्या एका मच्छीमाराला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा वाघळी हा मासा सापडला। या माशाचं वजन तब्बल 150 किलो आहे। हा मासा इतका मोठा आहे की विक्रीसाठी नेणाऱ्या छोट्या टेम्पोचा पूर्ण हौद या माशानेच व्यापला होता। कोरोनामुळे या माशाला दर मात्र कमी मिळाला, तरी आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाघळी ही असल्याचं बोललं जात आहे। जंगली भागात पाण्याचे स्रोत आटल्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत। पाण्याच्या शोधात असलेला असाच एक बिबट वाशिम जिल्ह्याच्या मानोरा या तालुक्यातील वटफळ मेद्रा या शेतशिवारातील विहिरीत पडला। घटनास्थळी ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले। त्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं होतं। बातमी वाशिममधून आहे। वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील मोखड पिंपरी परिसरातील पाझर तलावात बुडून 2 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी घडली। मोखड पिंपरी परिसरातील पाझर तलावामध्ये गावातील 65 वर्षाच्या चंपत गायकवाड आणि 48 वर्षाच्या साहेबराव बोबडे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला। गावातील काही युवकांनी त्यांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले। खामुंडी इथल्या 2 तरुणांचा पुष्पावती नदीत पडून मृत्यू झाला। जुन्नर तालुक्यातील धोलवड जवळच्या मुंडेवाडी जांभूळपट शिवारात नदीपात्रात असलेली विद्युत मोटार पाण्यात ढकलण्यासाठी हे दोघं उतरले होते। तरुणांचा बुडून त्यात मृत्यू झालाय। कौस्तुभ शरद गंभीर वय वर्ष 30 आणि अंतिराम गंधास भालेरा
वय वर्ष 25 अशी मृतांची नावं आहेत. स्पीड न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या बातम्यांकडे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर आसिरगड या रेल्वे स्टेशन दरम्यान असलेले चांदणी रेल्वे स्थानक हे अचानक कोसळलं. भुसावळकडून इटारसीकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावर असलेलं प्लॅटफॉर्म अचानक कोसळलं, त्यामुळे खळबळ उडाली. कोरोनामुळे प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्यानं मोठा अनर्थ टळला. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोरोना हे मोठं आव्हान असून आपण त्याचा सामना करत आहोत, मात्र आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं मोदी म्हणाले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. भारतीय अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सुबोधकुमार जयस्वाल नवे सीबीआय प्रमुख झालेले आहेत. जयस्वाल यांनी पदभार स्वीकारलेला आहे. महाराष्ट्रात पोलीस महासंचालक असताना त्यांचे अनेक वाद झाले होते, त्यामुळे त्यांनी केंद्रात नियुक्ती करून घेतली होती. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोर दरम्यान चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल 120 ते 140 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहत होतं. चक्रीवादळ इतक्या वेगाच्या वाऱ्यानिशी धडकलं, त्यामुळे किनारी भागात असणाऱ्या घरांचं, नागरी सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यास या चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला, त्यामुळे आतापर्यंत समुद्रात असणारं हे चक्रीवादळ आता पूर्णपणे जमिनीवर आलेलं आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. जगात चंद्राचं सगळ्यात सुंदर रूप पाहायला मिळालं. सुपरमून, ब्लड मून आणि चंद्रग्रहण ही तीनही चंद्राची रूपं एकत्र पाहायला मिळाली. यामुळे चंद्र नेहमीपेक्षा पृथ्वीच्या अधिक जवळ आणि मोठा दिसत आहे. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.